तर मॅन ऑफ द मॅचचा अध्यमन आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती देतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती ज्येष्ठ नागरिक बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय साईनाथ चव्हाण हे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण क्षितिज प्रकाश मोरे यांना मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान देतोय. तिकडे पाटी सर. क्षितिज मोरेंनी जबरदस्त बॅटिंग केली आणि हा सामनावीर त्याला या ठिकाणी आम्ही देतोय. क्षितिज मोरे खूप खूप अभिनंदन. क्षितिज काय म्हणशील, बॅटिंग खूप चांगली झाली आणि पहिला सामना तुम्ही जिंकलात. नक्कीच आपल्याला टीमसाठी खेळायचे 50 धावा काय आपली पहिली बॅटिंग असतील तेव्हा पण मी मारू शकतो, पण विषय असा आहे की आपल्याला टीम घेऊनच सोबत पुढे खेळायचं आहे आणि टीमला जिंकवायचं आहे. टीम सेमीफायनल मध्ये जाणार. नक्कीच आमचा 99% प्रयत्न असेल, 1% वरती देवावर सोडून देईन. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स मध्ये आवाजामध्ये बदल होईल. पुन्हा एकदा आवाज ऐकूया. महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आकडे तज्ञ जे जी भोसले सर यांना ऐकूया. धन्यवाद. तर मैदानाच्या आतमध्ये स्टार खेळाडू निखिल जाधव बॅटिंग करतात. त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अर्धशतक खेळीसाठी सह्याद्री स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून हे प्राइज देते. 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जयेश भोसले सरांना या ठिकाणी मी जॉईन करतोय. निखिल जाधव स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय, ज्याच्या मालिकाभराच्या 3 बाईक ज्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात. पंचमी सामना थांबवण्याची विनंती करत स्वर्गीय आनंद स्मृती यांचा ट्वेल्थमॅन आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. तर हा लास्ट कॉल आहे. तुम्ही 1 मिनिटाच्या आतमध्ये जर आमच्यापर्यंत पोहोचला नाही तर तुम्हाला आम्ही 2 धावांनी पॅनलाइज करू. ट्वेल्थमॅन आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. इथून पुढच्या ज्या मॅचेस आहेत जे सर, जर ट्वेल्थमॅन नसेल तर आपण बॉल पडल्यानंतर 2 धावांनी पॅनलाइज करणार आहोत. थँक्यू. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते निखिल जाधव स्ट्राईक रेंजवरती आहे. पुढचा बॉल गोलंदाज हाफ ट्रॅकर होता. इथे मात्र पॉइंटला केले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. नजीमुल्ला ट्रॉफी का बॅटिंग केली आहे खेळाडूने. अनेक मोठमोठ्या स्पर्धा, रणतंबू स्मृती चषक असेल तिथेही चांगला परफॉर्मन्स दिला. रत्नागिरी चॅलेंजर ट्रॉफी तिथेही चांगला, चॅम्पियन ट्रॉफी तिथेही चांगला परफॉर्मन्स दिला. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. परंतु आज काय वाढून ठेवलंय, कारण या मैदानावरती त्याची बॅट बोललेली नाही आहे, त्याच्या बॅटला ग्रह नाही या मैदानावरती. आज कष्टदाटनीचा परफॉर्मन्स तो करतोय, पाहावं लागेल. खोलात टाकला, लोअर फुलटोल बॉल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पाहायला मिळाला. त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा अफलातून षटकार. नक्कीच सर, जबरदस्त ज्या पद्धतीने आपण पाहिलं. संपूर्ण KSK आणि सातारा जिल्हा खऱ्या अर्थाने स्वाभिमान आहे ज्या खेळाडूवरती. अर्थातच नाव निखिल जाधव आहे. अप्रतिम स्ट्रोक खेळला. ज्या पद्धतीने आडव्या बॅटनी काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते ते फक्त प्रेक्षक बनले. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येत आहेत त्या साधावा. मोठा टोले जंग फटकेबाजी करण्यासाठी महारथ आहे खेळाडूकडे. अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करतोय. पहिले 3 बॉल त्याने मात्र चांगले फेस केलं. पुढचा बॉल गोलंदाज कमी गतीने लपेटला. बॅटची लिडिंग एज. पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिला. काय घडतंय, एक मोठी मासळी जाळाला. निखिल जाधव बाद. महत्वपूर्ण खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. इम्पॅक्ट पाडू शकला नाही, धावा गोळा करू शकलेला नाही आहे या मैदानावरती. आणि अगदी त्याच वेळेला ना, जिथे आपण जिल्हा आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना KSK प्रीमियर लीग मध्ये अद्याप त्याचा परफॉर्मन्स जसा व्हायला हवा तसा अद्याप झालेला नाही आहे 5व्या पर्वामध्ये. हो नक्कीच सर, या बॉलची आपण क्रिया पाहिली तर अगदी बॉलरनी शेवटच्या क्षणी फिंगर रोल केले होते आणि ज्या पद्धतीने आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. लिडिंग एज बॉल अगदी हवेत उभा राहिला आणि अगदी सहजरित्या क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल टिपला. निखिल जाधव सारखा मोठा फलंदाज सर अगदी लवकर मैदानाच्या बाहेर चाललाय. अमरचं कौतुक करेन मी. फलंदाजाला पाहिला नाही, कशा डाटणीचे चेंडू टाकायचे आहेत. अगदी काही वेळेला ग्रामीणचे खेळाडू जे असतात ना, एखादा मोठ्या खेळाडूला समोर पाहिल्यानंतर अगदी आपला जो संयम जे मात्र गमावून बसतात. इथे या वेळेला अमरने चांगल्या दाटणीची गोलंदाजी केली आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय स्वर्गीय आनंद स्मृती 11 या टीमला धावफलकावरती धावा त्या 6-1 खेळाडू बाद झालाय. KSK प्रीमियर लीग 2024चा अभूतपूर्व 16 आपण पाहतोय, अनुभवतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संजय सकपाळ मैदानाच्या आतमध्ये गावरी गावचे खेळाडू आहेत आणि खूप मोठा अनुभव या खेळाडूकडे सर आहे. संजय सकपाळ पहिला बॉल खोलामध्ये टाकण्यात आला आणि
जिथे एक सिंगल प्राप्त होत असताना पॉइंटला पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी बोर्ड. धावा गोळा करावा लागणार आहेत. जिथे 5 षटकांच्या लढतीमध्ये एका मोठ्या मैदानावरती आपण उतरतो ना, त्यावेळेला एक मोठा परफॉर्मन्स प्रत्येकाला हवा असा वाटत असतो. धावा गोळा करणं गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अमर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला दिल्लू स्कूप इम्प्रोवायझिंग स्ट्रोक वरती जास्तीचा भरोसा देण्याचा प्रयत्न केला. हा सुपला शॉट लगावण्याचा प्रयत्न हाणून काढला गोलंदाजाने. डॉट बॉल आलाय. हो नक्कीच सर, अमर बांबरेचं कौतुक करावं लागेल. उरमुडी असोसिएशन कडून येतात, डिस्ट्रिक्ट आयकॉन आहेत. स्कोर आपण जर पाहिला तर एकूण स्कोर बोर्डती धावा लागतायत 7. एक विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं आणि मोठी विकेट मिळाली. कारण आपण जर पाहिलं तर निखिल जाधव सारख्या खेळाडूला अगदी लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर पाठवले. 7 वरती 1 ही स्थिती आहे स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघाची. पहिला खेळाडू बाद होणं ही पथ्यावरती पडली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा. कारण आपण जिथे पाहिलं ना तर महत्वपूर्ण या सामन्यामध्ये जिथे क्षेत्ररक्षण करत असताना खऱ्या अर्थानं अर्जू 11 या टीमला आपण पाहिलं चांगला परफॉर्मन्स झाला. अमरने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याच वेळेला चांगल्या दाटणीचे बॉल हाताळले. निखिल बाद झाला. ही बाब देखील पट्ट्यावरती पडेल. धावा कमी येतील. विकेट महत्वपूर्ण इथे मिळवली आहे. गोलंदाजी मार्क मध्ये गणेश. तर गणेश कदम अगदी बॉलिंग मार्क होती सज्ज होत आहेत आणि हा बॉल डिलिव्हर करतील. पहिला बॉल संजय साठी बॅकफुटला गेले. अगदी पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होतो, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी ऑप्शनच्या खूप बाहेर चालला. येतोय तो वाईट बॉल. अवांतरने सुरुवात झाली आहे षटकाची. जास्तीचा आपण पाहिलं ना तर कोविड संपला. सोशल डिस्टन्सिंग जास्तीचं ठेवण्याचा प्रयत्न केला होता या बॉलमध्ये. बॅटरच्या विरोधामध्ये बॅकफुटला इथे कट करण्याचा प्रयत्न. बॅटची अवसाडेज. थर्ड मॅनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतो चौकार. अगदी नशिबाचा चौकार आपण म्हणायला काय हरकत नाही. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॅटची एज पहिल्या स्लिप मधून बॉल अगदी ट्रॅव्हल होत असताना लॉंग स्टॉपला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. गणेश कदम बॉलिंग करतायत. जसं आपण पाहिलं तर 12 वरती 1 ही स्थिती आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर यश आलंय आणि पुन्हा एकदा पारितोषिकांची उधळण केली जाते. टीमचे ओनर आहेत विकासबाई कदम यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे सर. संजयच्या बॅटमधून येणारा हा चौकार पाहायला मिळाला. 250च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉल त्याने फेस केलेत. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. हाफ पूल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय जरूर. केवळ 1 मिळेल दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. काय घडतंय? क्षेत्ररक्षक वाट पाहत बसला आणि याचा पुरेपूर फायदा गेट 1 बाय 1 ची जणू ऑफर चालू होती मैदानाच्या आतमध्ये आणि ती प्राप्त केली आहे. हो नक्कीच, शॉर्ट ऑन पुलचा हा स्ट्रोक होता. अगदी हळूवार पद्धतीने हाताळलेला बॉल आणि त्याच्यावरती 1 रन होती. तिथे मात्र 2 रन खर्च करत असताना टीमला पाहायला मिळतोय. गणेश कदम बॉलिंग मार्क होती सज्ज होतील. पुढचा बॉल कमी गतीने लोअर फुलटोर बॉल संधी निर्माण केली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणखीन एक खेळाडू होतोय इथे बाद. संजय बॅक टू द पॅव्हेलियन. अगदी आपण जर पाहिलं तर स्लोअर पद्धतीचा बॉल होता. अर्धा बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नव्हतं. अगदी समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटनी स्ट्रोक खेळला होता आणि इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. सध्याची स्थिती आपण जर पाहिली स्वर्गीय आनंद स्मृती 14 वरती 2 विकेट्स आहेत. आतापर्यंत 1.3 षटकांचा खेळ समाप्त होताना आपण पाहतोय. केएसके प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 आहे. एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आज समालोचनामध्ये आपण अगदी खऱ्या अर्थाने एक आनंद घेतोय आणि प्रेक्षकांना आनंद देण्याचं काम सकाळपासून ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. जे जी भोसले सर आहेत, किरण सर आहेत, त्याचबरोबर निलेश सर आहेत आणि खऱ्या अर्थाने नेहमी मी सांगत असतो की समालोचक कोणतीही स्पर्धा असेल ती अगदी प्रेक्षकांच्या मनात घर करण्याचं काम कोण करत असेल तर समालोचक करत असतात. त्यासाठी प्रत्येक स्पर्धेला आपण जर पाहिलं तर आता मात्र चांगले समालोचक ठेवले जात आहेत आणि प्रत्येक घटकामध्ये खर्च केला जातो. आता मात्र प्रत्येक वेळेला आपण पाहतोय की समालोचकही सुद्धा तितकेसे चांगले आणले जात आहेत. खरं तर समालोचनाची बाब इथे उल्लेख तुम्ही केला आहात तर माझं मतभाग्य आहे की मी आज 5व्या पर्वामध्येही सलग 5व्या पर्वामध्ये समालोचन करतोय. हे खरं तर प्रेम आहे सर्वांचं, तुम्हा सर्वांचं. उद्वयसीच्या बाहेर हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू जिथे कव्हर पॉइंटला एक सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. विशेष करून नयन सकपाळ असेल आणि संतोजी देसाई आपले विशेष करून मी आभार मानेन की 5व्या पर्वामध्ये समालोचन करण्याची संधी मला पुन्हा एकदा मिळाली आहे.
नक्कीच आपण जर पाहिलं तर चांगले समालोचक अगदी स्पर्धेला 4 चांद लावत असतात आणि अगदी आमच्या आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल स्वीट लगावलाय, फटका तर चांगला इन टू द गॅप केला, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूचा पाठलाग करतोय. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतात. त्या दोन दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल, धावा यायला लागल्यात कारण बॅटिंग चांगली होती सुनीलच्या बॅटमधून. हो नक्कीच स्विच हिटचा फटका होता आणि अशा प्रकारचे स्ट्रोक आपण पाहतोय की टेनिस क्रिकेटमध्ये खेळले जातात. लेदर बॉल क्रिकेट किंवा इंटरनॅशनल क्रिकेटचे काही स्ट्रोक आहेत ते टेनिस क्रिकेटमध्ये ट्राय केले जात आहेत. 2 धावा स्कोरवरती लागत आहेत, 17 वरती 2 ही स्थिती आहे स्वर्गीय आनंद स्मृती 11ची. 17ला 2. बॅकफुटला कॉट बिहाइंड विकेट, 1 मोर विकेट डाऊन. पथ्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग इथे लडखडतीये. जणू काही एखाद्या ठिकाणी एखाद्या घरामध्ये जिथे आपण पाहिलं ना तर पार्टी चालू आहे आणि त्या घरावरती जिथे वीज कोसळावी असंच काहीतरी घडलंय. पार्टी चालू होती आणि तिथे वीज कोसळली, एका मागोमाग एक खेळाडू बाद झाल्यात आणि सारं काय उद्ध्वस्त होऊन जात हो नक्कीच सर, या बॉलची क्रिया जर आपण पाहिली तर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी बॅटची लिडिंग एज आणि यष्टीरक्षकाने अगदी सोपा झेल पकडला. सुनील मारुती शिंदे मैदानाच्या बाहेर जात आहेत. विकेट क्रमांक 3 तंबूच्या आसऱ्याला जात आहे. 17 वरती 3 थोडीशी अडकळले स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघ. परंतु सर आपण जर विचार केला 5 षटकांची मॅच आहे, आपण केएसके प्रीमियर लीग सारखी स्पर्धा खेळतोय. प्रत्येक गावातून 2 किंवा 3 खेळाडू निवडीचे येतात, म्हणजे चांगले परफॉर्मन्स करणारे येत असतात. बॅटिंग ऑर्डर खूप लॉंग आहे. स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघाला इथे कमबॅक करावा लागेल. नाही, निश्चित कमबॅक तर करावाच लागेल कारण या स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठं वलयांकित अशी स्पर्धा आहे. या प्लॅटफॉर्मवरती खेळणं हे प्रत्येकाचं परमभाग्य असं मी समजेन कारण इथे 112 खेळाडूंमध्ये तुमची निवड होणं ही मोठी गोष्ट आहे आणि त्यामध्ये तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आता चांगला परफॉर्मन्स करणं गरजेचं. 17ला 3 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि अशा परिस्थितीमध्ये इथे परफॉर्मन्स करणं गरजेचं असणार आहे मैदानाच्या आतमध्ये किरण आणि विशालला. हो नक्कीच जर आपण पाहिलं तर स्वर्गीय आनंद स्मृतीचे कॅप्टन स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि त्यांच्यासोबत त्या ठिकाणी किरण आहेत. म्हणजे ही जोडी आहे, यांच्याकडून अपेक्षा असेल या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करणं. बॉलिंग मार्क होती आपण पाहिलं तर तुषार येत आहेत जे लाखवड गावचे खेळाडू आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू होईल. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. सर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आरजू 11 संघ या मॅच मध्ये खेळतात, 2 षटकांमध्ये खूप चांगली बॉलिंग आणि महत्वपूर्ण विकेट्स त्यांनी टिपल्यात. आदरणीय विजयजी विकासजी कदम साहेब फार खुश असतील आपल्या संघाच्या परफॉर्मन्सवरती कारण त्यांचा संघ कमालीचा कामकाज करतोय मैदानाच्या आतमध्ये. विकासजी कदम साहेब, त्याच वेळेला स्वर्गीय आनंद स्मृती 11, विजयजी शिंदे साहेब आणि वसंतजी शिंदे साहेब यांच्या मालकीचा संघ विशाल शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ॲज अ कॅप्टन म्हणून आपण त्याला पाहतोय. किरण ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल. तुषार कुरा टाकला, बॅटची आउटसाइड एज पुन्हा एकदा पाहायला मिळाली, जिथे पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने निघणारा पाहायला मिळाला. तिसरं षटक चालू आहे संतोष. आपण एकंदरीत पाहिलं ना प्रत्येक बॉलर प्रत्येक चेंडू हा प्रतिस्पर्धी संघाला धुंडो रे साजणं सांगणारा राहिलाय. हो नक्कीच सर, मापून आणि मोजून बॉल टाकले जात आहेत. अतिशय चांगल्या लाईननी बॉलिंग केली जाते. शांत अगदी पद्धतीने ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची रचना केली आणि चांगली बॉलिंग करताना आपण बॉलरना पाहतोय. पुढचा चेंडू कमी गतीने यावेळेला आपण पाहतो संभ्रमामध्ये टाकलं, चारी मुंड्या चित केलं. डॉट बॉल येत असताना हे निर्धाव चेंडू कुठे ना कुठेतरी प्रेशर क्रिएट करणार आहेत. उल्लेख या गोष्टीचा निश्चित होईल. गुगली बॉलर आहेत आणि ज्या पद्धतीने बॉलिंग करतायत, गतीमध्ये परिवर्तन करतायत आणि बॉल सर फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढचा बॉल कमी गतीने लोड फुलटोस ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारं यश विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच इतिहास घडवतो. इथे इतिहास घडवण्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती आहेत. हो नक्कीच चांगली बॉलिंग होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक बनतील. अगदी क्षेत्ररक्षकाचा बॉल डोक्यावरून चाललाय, येतोय तो चौकार. 23ला 3, 23 धावा धावफलकावरती आहेत. किरणने आता मात्र हात खोलायला सुरुवात केली. हाफ ट्रॅकर बॉल डान्सिंग डाऊन विकेट आले. हाफ ट्रॅकर बॉलला समोरच्या दिशेने एखादा लॉंग टेनिसचं रॅकेट फिरवावं ना त्या रीतीने बॅट फिरवली आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला धाडण्यामध्ये यशस्वी राहिलेत. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहोत. चांगल्या रीतीची बॅटिंग होते. 23 आहेत, 23ला 3. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तुषार सज्ज होत असताना पाहायला मिळतील. खोलात टाकला होता, याही बॉलला फ्लाईट दिली होती, वळवला होता. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिथे. एक धाव सहजरित्या रीत करण्यात येत असताना पाहायला मिळतंय.
एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 वरती. 3 खेळाडू बाद. चौथं षटक प्रगती, तिसरं षटक प्रगतीपथावर. हो नक्कीच सर, कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने बॉलिंग केली जाते. तुषार यांच्याकडून फिरकी गोलंदाज आहेत, परंतु खूप चांगली बॉलिंग करतायत आणि कमी धावा देत असताना आपण त्यांना पाहतोय. हा बॉल डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली एक सहज साधा सोपा झेल फ्री होम डिलिव्हरी. खेळाडू बाद. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहिला खोलवर टप्प्याचा बॉल होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, अगदी ऑप्शनच्या बाहेर निघून आले होते. तदनंतर हा स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते प्रदीप चोरगे आणि एक सोपा झेल त्यांनी पकडला. विकेटचं पतन होतंय, 4 विकेटचं पतन होतंय. सर ज्या पद्धतीने आपण पाहिली बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे ढासळले, जसं तुम्ही आपण उल्लेख केला, अगदी एखाद्या पत्त्याचा बंगला असतो आणि तो कोसळतो त्या पद्धतीने स्वर्गीय आनंद स्मृतीची स्थिती थोडीशी खराब आहे, पण इथून पुढे सुद्धा चांगलं प्रदर्शन ते करू शकतात. तिसरा सिंगल, चौथा फोर, सिंगल विकेट. 3 षटक संपले का? तिसरा सिंगल, डगआउट मध्ये पाणी बॉटल दिलं नव्हतं. चौथा डॉट आहे ना, चौथा फोर. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहोत, जिथे स्कोर कार्ड वरती रन्स आहेत ते एकंदरीत 24 ला 4 आहेत. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलेला पाहायला मिळाला आहे. खऱ्या अर्थानं धावा आलेल्या नाही आहेत. आजची धावगती तितकी मोठी मांडता येणार नाही. आपण चर्चा या स्पर्धेबद्दलची करत होतो. पहा ना, या स्पर्धेमध्ये यावर्षीच्या हंगामामध्ये मला काय वेगळं पाहायला मिळालं. एक कुपन्स आहेत, 20 रुपयाच्या कुपन्स तुम्ही कलेक्ट करू शकता या व्यासपीठावरती, आणि सायकल किंवा स्मार्ट वॉच तुम्ही त्याचे भाग्यवान विजेते राहू शकता. चांगल्या ड्रेस कोड्स यावर्षी मला पाहायला मिळाला. परंतु सर्वाधिक महत्वाची बाब जी मला संतोष सर यावेळेला पाहायला मिळाली ना, तो हाय डेफिनेशन कॅमेरा. कारण प्रत्येकाची लक्ष भेटतो हे कॅमेरा. कारण या कॅमेऱ्याचा एकंदरीत आपण एका दिवसाचा रेंज जरी पाहिला ना, तर एका स्पर्धेचं पारितोषिक होऊ शकतं. इतका त्याचा रेंज आहे आणि कमालीचं आयोजन म्हणेन आयोजकांच्या माध्यमातून. कारण या ट्रॉफीची किंमत ही तितकीशी महागडी आहे. ही ट्रॉफी क्रिस्तेची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रभू श्री रामकृष्णांची रामाची जी काही प्रतिमा असणार, मंदिर असणार, ही भव्य दिव्य अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली. सर्व गुण संपन्न असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. हा नक्कीच सर, जर आपण विचार केला संपूर्ण स्पर्धा, तर गेली 3 ते 4 महिने या संपूर्ण स्पर्धेवरती आयोजन समितीने ज्या पद्धतीने काम केले, खऱ्या अर्थाने KSK प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष पैलवान विकासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आणि खऱ्या अर्थाने भूमिपुत्र मैदान मिळणं हे खूप महत्वपूर्ण ठरलंय. कारण भूमिपुत्र मैदान म्हटलं की प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आज शनिवारचा दिवस आहे, उद्या संडेचा विचार केला तर खूप सारे प्रेक्षक या ठिकाणी येतील. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की जी थीम निवडली प्रभू श्रीरामांची, ती थीम सध्या आपण जर पाहिलं तर चर्चेत असणारी थीम आहे आणि ती निवडणं अतिशय महत्वपूर्ण ठरलंय असं मलाही वाटतंय. ह्या स्पर्धेची चर्चा तर माझी आणि नयन सकपाळ यांची फार होते. कारण गेले 10 ते 11 वर्ष आम्ही एकत्रितपणे काम करतोय आणि चांगले मित्र देखील आहेत. त्यांनी आवर्जून म्हणाले की हे मैदान आम्हाला मिळावं, यासाठी आम्ही प्रतीक्षा केली होती. कारण ही स्पर्धा डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये होते, परंतु यावर्षी आपण मार्च पर्यंत आलं. कारण हे मैदान मिळावं आणि एक चांगलं आयोजन व्हावं, त्यासाठी हे अट्टाहास आयोजकांचा पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये वयात जिथे 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय, 24 ला 4 आहे. सध्या परिस्थितीमध्ये संघाची ही बिकट आणि दयनीय अवस्था मैदानाच्या आतमध्ये होत असताना फटका डाऊन ग्राउंड, मिस टायमिंग आहे, कॅचिंग प्रॅक्टिस दिली आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये. इथे दूर राहिला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळाला. त्या 2 फटका एक्झिक्युशन करत असताना बॅकलेफ्टला वरती ठेवलं. डाऊन दी ग्राउंड खेळत असताना तुमचा बॅकलेफ्ट थोडासा शॉर्ट असा लावा, परंतु बॅट खांद्याच्या वरती नेऊन अगदी आकाशाकडे नेली होती. हो नक्कीच सर, गणेश कदम यांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली बॉलिंग ते करतायत, स्वतः कॅप्टन आहेत आणि पहिलं षटक त्यांनी खूप चांगलं हाताळलं आणि दुसरं षटक हाताळताना बॉल क्रमांक 2 गणेश कदम वाकी गावचे खेळाडू आहेत, परंतु चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 विकेट्स मिळवल्यात, 12 धावा त्यांनी खर्च केल्यात. सध्या परिस्थितीमध्ये 26 धावा धावफलकावरती आहेत. जे पाणी नक्कीच सर, विचार केला तर आपण सकाळच्या मॅचेस संपूर्ण पाहिल्या तर सध्याची स्थिती स्वर्गीय आनंद स्मृती जर पाहिली तर आतापर्यंत 3 बॉलमध्ये 26 वरती 4 ही स्थिती स्वर्गीय आनंद स्मृतीची आहे. या स्पर्धेमध्ये धावा बनल्यात. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. 1 धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन वेगाने कंप्लीट करण्यात आली. या गोष्टी मनोवैज्ञानिक दबाव प्रतिस्पर्धी संघावरती निश्चित क्रिएट करतील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट हो करणं. नक्कीच सर, गणेश कदमच्या बॉलिंग मध्ये विविधता आहे. प्रत्येक बॉल मोजून आणि मापून टाकला जात आहे, त्याच्यामध्ये गतीमध्ये व्हेरिएशन केलं जात आहे. या बॉलवरती 2 रन्स आल्यात. पुढचे 3 बॉल बाकी आहेत अजूनही. खोला टाकला, एक्सा कव्हरला खेळलाय.
डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. धावा इथे पुन्हा एकदा मिळत असताना पाहायला मिळत. आता 2 या षटकामध्ये धावा चालू झाल्यात असं म्हणावं लागेल, कारण 6 धावा प्रत्येक बॉलवरती दुहेरी धावा येत असताना पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 30 वरती. हो नक्कीच, ज्या पद्धतीने गणेश कदम बॉलिंग करतायत, ऑप्टोमच्या बाहेर जास्तीत जास्त बॉल पिचिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा घेतल्याने त्या ठिकाणी टीम खुश असेल. पुढचा बॉल. यावेळेला पंचाकडे अपील. पिचिंग इन लाईन नाही आहे. तथ्य पाहिलं पंचांनी आहे की नाही या अपील मध्ये, कारण ज्या वेळेला लेग बिफोरची अपील करण्यात येते पिचिंग इन लाईन, हाईट फॅक्टर, डिरेक्शन ऑफ द बॉल, बॅटला चेंडू ब्रश झालाय की नाही, लिगल डिलिव्हरी आहे की नाही, या साऱ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि त्याची शहानिशा केल्यानंतर पंचांनी लगेचच हेरलं की तथ्य नाही आहे अपील मध्ये. शेवटचा बॉल असेल. गणेश कदम बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहे. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली, 2 विकेट आणि त्यांनी 16 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल. लांब लचक प्रहार केलाय, चेंडूला पाठवलंय. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. षटकार आलाय. नक्कीच सर, वॉट अ स्ट्रोक. अगदी ज्या पद्धतीने फुलटॉस बॉल होता त्याला मिडल ऑफ द बॅट केलं, लेग साईडला अगदी बॉलला विरकवून दिलं. लांबवरचा षटकार आलाय आपण जर पाहिलं तर, आणि षटकार येणं गरजेचं असेल. स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघाचा विचार केला तर 4 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावसंख्या एकूण स्कोरबोर्डची लागते ती 37-4 ही स्थिती आहे स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघाची. इथून पुढे पुढच्या मॅच साठी आपण कॉल देणार आहोत. टीम अथर्व 11 आणि टीम रॉयल मराठा टायगर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय, अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर या एका षटकाच्या नंतर आपण टॉस करणार आहोत. एक मोठा फटका, मोठा प्रहार चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने फटका घेतला ना की आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच, हे सांगण्याचा प्रयत्न इथे किरणने ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये सागरने केलेला पाहायला मिळाला. लोड फुलटूस बॉलला त्याने षटकाराच्या बाहेर धाडलं, सीमारेषेच्या बाहेर धाडलं. फलकामध्ये 37-4. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही शेष आहे. ही एकमात्र मॅच आपल्याला पाहायला मिळते की काय लो स्कोरिंग सामना, कारण या मैदानावरती अद्याप आपण पाहिलं ना प्रत्येक संघाने धावा बनवल्यात आणि प्रतिस्पर्धी संघ धावा संख्येचा पाठलाग करत असताना अगदी यशाच्या उंबरट्यापर्यंत पोहोचत असताना पाहायला मिळाला. किंबहुना अगदी त्याच वेळेला आपण पाहिल्यानंतर क्षितिज मोरेच्या टीमने धावसंख्येचा पाठलाग केला होता. यावेळेला बॅटचा फ्लो ओपन केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि जिथे आणखी एक खेळ होतोय. 5वा धक्का बाद. नक्कीच सर, आपण विचार केला तर या बॉलवरती पुन्हा एकदा आडव्या बॅटनी स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. बॉल खूप वेळ हवेमध्ये राहिला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाने अगदी एक सोपा झेल पकडलाय. अगदी स्थिती खराब आहे. 37 वरती 5 विकेट आहे. 4.1 षटकाचा खेळ समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, तुम्ही स्पर्धा पाहताय, स्पर्धा अनुभवताय, स्पर्धा जगताय तुम्ही. KSK प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 ही स्पर्धा पाहत आहे. भूमिपुत्र मैदान आहे. अगदी जे सर विचार केला तर संपूर्ण नवी मुंबई नगरीमध्ये तुम्ही समालोचन करत असता, परंतु भूमिपुत्र मैदानावरती खेळणं एक वेगळ्या प्रकारची मजा आहे. इथे क्रिकेटला जगणारी व्यक्तिमत्व आहेत, कारण इथे खऱ्या अर्थानं क्रिकेटचं ॲटमॉस्फिअर फार छान आहे. आपण चहूबाजूला ज्या बाबी हव्यात त्या बाबी इथे आहेत. चहूबाजूला तुम्हाला सीमारेषे बरोबरच अगदी बाउंड्री लाईनवरती असणारी जी झाडं आहेत ना, गर्द झाडी, ही फार महत्वाची आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर अजूनही काही ठिकाणी आउटफील्ड चांगली आहे जिथे ग्रीनग्रास पाहायला मिळतोय. आणि या गोष्टी पाहिल्यानंतर खेळाडू निश्चितच त्यांचा कल जास्तीचा असतो वर्तुळाकार मैदानाकडे. नक्कीच सुशांत कदम रामेगड गावचे खेळाडू आहेत. ते बॉलिंग मार्कवरती आले. त्यांना पहिल्या बॉलवरती विकेट मिळाले. 37-5 आपण स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघाला पाहतोय. शेवटचं षटक आहे. हा पुढचा बॉल असेल. बॅटिंग करणारी टीम या बॉलवरती शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, फिंगर रोल केले होते अगदी शेवटच्या क्षणी. हा बॉल येतोय तो डॉट बॉल. गोलंदाजीतील नाविन्यपूर्ण बदल इथे करण्यात येत असताना पाहायला मिळाला. सुशांत कदमची गोलंदाजी आणि मला तर अँड्रॉइड फोन मधलं ऍप्लिकेशन यामध्ये जास्तीचा फरक वाटत नाही, कारण त्याने प्रत्येक बॉलला अपडेट केलं. अँड्रॉइड फोन मध्ये असणाऱ्या ऍप्लिकेशनला अपडेट येत असतात, त्या पद्धतीने या गोलंदाजाने अपडेट केल्यात. कारण पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली, पुढचा बॉल अपडेशन त्याच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळालं. खोलात टाकला हा बॉल, यष्टीरक्षकाचा भेद घेतोय आणि इथे काय घडलंय, फॉर्निचर डिस्ट्रॉय केलाय, खेळ होतोय. आणखीन एक बाद.
क्लीन बोल्ड केलंय. विकेट क्रमांक 6 तंबूच्या आसऱ्याला जाईल. काय बॉलिंग केली यार. सुशांत कदमचं कौतुक करावं लागेल. रामेगर गावचा खेळाडू आहे, अंडर 20चा खेळाडू आहे. एक उभारता सितारा आपण पाहतोय केएसकेच्या पटलावरती, म्हणजेच मोठी स्पर्धा खेळतोय केएसके प्रीमियर लीगची. विकेट मिळते त्याला. 37 वरती 6 ही स्थिती आहे स्वर्गीय आनंद स्मृतीची. मी पुढचा कॉल देतोय. रॉयल मराठा टीम, आपले कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. चला आपण ब्लेझर आहे तुमच्यासाठी, तो ब्लेझर परिधान करा. आम्ही वारंवार कॉल देतोय. रॉयल मराठा टीम, आपले कॅप्टन आमच्यापर्यंत येऊ द्या. आपल्याला हा शेवटचा कॉल असेल. येस सर. धाव फलकावरती 37 ला 5. अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमावतोय. 37 ला 6 आहेत. निम्मा संघ आराम फरमावतो डगआउट्स मध्ये. पुढचा बॉल गोलंदाज हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. एक चिकी सिंगल इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाली. रनस आली आहे. नक्कीच सर, भाग मिल्का भाग म्हणावं लागलं, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं चिकी सिंगल, बॅटला बॉल कुठेही स्पर्श केला नव्हता आणि अगदी आपण जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट करायची होती आणि ती केली आहे. एक चिकी सिंगल आले 22 मध्ये. 38 वरती 6 ही स्थिती आहे स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघाची. आपण जर पाहिली तर पहिली मॅच खेळत असताना 2 बॉल 2 षटकार जर मारले तर या ठिकाणी 1000चं कॅश प्राइज असेल सागरसाठी, जो रामेगर गावचा खेळाडू आहे. बॉलिंग करणारा खेळाडू सर रामेगर गावचा आहे आणि बॅटिंग करणारा सुद्धा खेळाडू रामेगर गावचा आहे. दोघे बंधू आहेत, एकामेकाचे बंधू, एकामेकाच्या विरोधामध्ये. यावेळेला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. लातून कॅच खेळाडू बाद. हो नक्कीच, ज्या पद्धतीने आपण पाहिलं सर, लॉंग ऑफला गणेश कदम त्या ठिकाणी होते आणि केएसके प्रतिष्ठान मधला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल तर तो गणेश कदम, आणि त्यांच्या हातामध्ये जाऊन हा बॉल स्थिरावतोय. आपण जर पाहिलं तर 38 वरती 7 आहे. 4.5 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. इथून पुढे अजय मोरे प्लीज या. आपण टॉस करणार आहोत. निलेश सरांना मी विनंती करेन आपण रेडी राहा, कारण इथून पुढे आपण जसं सत्र क्रमांक 1 चा खेळ संपेल आपण टॉस करणार आहोत दोन टीमच्या मध्ये. जर जे सर आपण पाहिलं तर खूप आपण पाहिलं तर बॅटिंग जेवढी होणं गरजेचं होतं तेवढी बॅटिंग झालेली नाहीये. 38 वरती 6 स्वर्गीय आनंद स्मृती. 1 बॉल बाकी आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 ला 6. शेवटचा चेंडू अजून येणं शेष. पहा गोलंदाजी चांगल्या दर्जाची, वरच्या दर्जाची झाली आहे. इथे या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं चांगल्या दर्जाचं कामकाज पाहायला मिळतं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला वेगाने टाकला. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो. पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 39 रन. जितक्या धावा यायला होत्या ना तितक्या आलेल्या नाही आहेत. हो नक्कीच सर, खूप कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने बॉलिंग स्क्वॉड आहे. 4ही बॉलरनी ज्या पद्धतीने अगदी बॉलिंग केले. सुशांतचंही कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने 5 बॉल हाताळलेत आतापर्यंत. फक्त 3 रन्स खर्च केलेत आणि 1 विकेटही घेतले. हा शेवटचा बॉल थोडासा थांबला, कारण एक चांगल्या खेळाडूची निशाणी असते. काहीतरी आपल्याकडून विपरीत घडू नये, काहीतरी चुकू नये यासाठी थांबणं गरजेचं. वेळ जाऊ द्यायची, पुन्हा एकदा सुरुवात करायची. गोलंदाजी मार्क वरती येत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय. राईट हँड मोर द विकेटने. शेवटचा बॉल सुशांत. हाफ ट्रॅकर बॉल. बाची लिडिंग एज घेतली थर्ड मॅनला. हा येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा नशिबाचा चौकार. नक्कीच ज्या पद्धतीने आपण विचार केला तर अगदी शेवटच्या बॉलवरती एक चौकार आलाय. अगदी पहिल्या स्लिप मधून हा बॉल ट्रॅव्हल होत असताना लॉंग स्टॉपला आपण पाहिला. अगदी या 4 धावा खूप महत्वपूर्ण राहिल्या. जर विचार केला टीम स्वर्गीय आनंद स्मृतीचा संपूर्ण लेखाजोखा पाहिला तर बॅटिंग जसं होणं गरजेची होती ते बॅटिंग झालेली नाहीये. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 41 वरती 7. 42 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. आपण जाऊया जिथे मात्र टॉस होतोय आणि निलेश मार्डेकर सर आपल्याबरोबर जोडले जातील. थँक्यू. आपण टॉस करूया. टॉस महत्वाचा आहे. अथर्व 11 विपक्ष रॉयल मराठा टायगर या 2 संघांमध्ये ही लढत आहे. दोन्ही संघांचा आतापर्यंत आढावा जर आपण घेतला तर दोन्ही संघांनी एक सामना गमावला आणि या टॉस साठी आपण विनंती करूया. न्यू इंग्लिश स्कूल्स कराड चे प्राध्यापक आहे आदरणीय श्री दीपक तडाखे सरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करणार आहोत. सरांना विनंती आहे की या आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. न्यू इंग्लिश स्कूल कराड चे प्राध्यापक आदरणीय दीपक तडाखे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्सला विनंती करूया आपण या अथर्व 11 आणि रॉयल मराठा टायगर या 2 संघांमध्ये ही लढत आहे आणि लढतीचा आपण टॉस करूया. एका बाजूला अथर्व 11 संघ म्हटलं की दीपक दादा सकपाळ यांच्या मालकीचा संघ. रॉयल मराठा टायगर हा संघ आहे
विलास दादा जाधव आणि संभाजी दादा जाधव यांच्या मालकीच्या संघांमध्ये पुढची लढत आहे. आपण तडाके सरांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल करूया. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक एक सामना गमावलेला आहे. दोन्ही संघांना पहिला विजय संपादित करण्याची संधी या सामन्यामध्ये आहे. पुन्हा एकदा आपण टॉस करत आहोत आणि टॉस मध्ये न्यू इंग्लिश स्कूल कराडचे प्राध्यापक दीपक सर आहेत. टॉसचा कॉल कोण देईल? अथर्व 11 प्रताप नाणेफेकीचा कौल देतील. आपण कॉइन स्पिन करूया. जय श्रीराम असा कॉल आलेला आहे आणि इट्स जय श्रीराम. प्रताप, अथर्व 11 ने टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय स्वीकारता? एक सामना गमावलेला आहे. संघाच्या दृष्टीने हा सामना फार महत्वाचा आहे. हा डू ऑर डाय मॅच आहे. आम्ही पूर्णपणे जिंकण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही पहिले गोलंदाजी करू. गोलंदाजी करताय, बॅटिंग करताना कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुम्ही रॉयल मराठा टायगरला कराल? 50 ते 60 धावांपर्यंत. रॉयल मराठा टायगर बॅटिंग करायची आहे, परंतु दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला गोलंदाजी करायची, म्हणजे धावसंख्येचा तुम्हाला बचाव करायचा आहे. बचाव करताना काय वाटतं या खेळपट्टीवरती ही धावसंख्या योग्य असेल जिचा आम्ही बचाव करू? दुपारचं सत्र आहे असं काही सांगू शकत नाही. आमच्याकडे बॉलर चांगल्या याचे आहेत, तर आम्ही नक्कीच रोखायचा प्रयत्न करू. दीपक सर, तुमच्याकडे येईन. KSK प्रीमियर लीगला तुम्ही भेट देत आहात. एक नाविन्यपूर्ण आयोजन, पर्व क्रमांक 5 मध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. 2018ला जो प्रवास सुरू झाला तो आता 2024 पर्यंत पोहोचलाय. आपल्या भावना? अतिशय सुरेख KSK क्रीडा प्रतिष्ठान यांच्या वतीनं हा आयोजित करण्यात आलेला हा KSK प्रीमियर लीग 2023-24 अगदी खरं पाहिलं तर मी ॲक्च्युली कराडचा आहे. एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो, परंतु हे शिकवत असताना विद्यार्थ्यांमध्ये एक कलागुणांना वाव देणारा आणि क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घेणारं माध्यम म्हटलं तरी क्रिकेट हे पाहिलं जातं. आणि अगदी त्याच पद्धतीने ज्या इंस्टाग्रामवर मी कराडमध्ये ह्या स्पर्धा बघत होतो, तर आज मी खरं तर भाग्याचा दिवस समजतो की या स्पर्धा कराडमधून ते इथपर्यंत म्हणजे अवघ्या महाराष्ट्रभर पाहिल्या जातात. याचं उत्तम उदात्त उदाहरण म्हणजे खऱ्या अर्थानं KSK प्रीमियर लीग यांना खरं तर मी नक्की श्रेय देतो. कारण आतापर्यंत एवढे सगळे विद्यार्थी आणि सगळेच हे आमचे सगळे खेळाडू वगैरे मी पाहिले, अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीने खेळतात की जेणेकरून एखादी उच्च दर्जाची टीमची मॅच बघितल्यासारखा मला नक्कीच तो फील वाटला, तो आनंद वाटला. आणि आपण नक्कीच या कार्यक्रमाच्या या नक्कीच स्पर्धेच्या निमित्तानं मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि माझ्या हस्ते देखील या ठिकाणी टॉस उडवण्याचा आपण नक्कीच अट्टास केला. तुम्ही आमचे विकी दादा, त्याचबरोबर आमचे गोपी शेठ आणि जेवढे काही संयोजक आहेत त्यांचे मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद दीपक सर, ज्यांनी भरभरून या स्पर्धेचं कौतुक केलेलं आहे. टॉस झाला आणि टॉस मध्ये अथर्व 11 नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीम रॉयल मराठा टायगरला करावी लागेल प्रथम बॅटिंग. थेट वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ऐकूया जयेश भोसले सरांना आणि त्यांच्या सोबतीने संतोष देसाई सरांना. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये टॉस करताना आपण पाहिलं निलेश मर्डेकर सर, व्हॉइस ऑफ सातारा ज्यांना म्हटलं जातं. जसं खुल्या गटातील स्पर्धांची चर्चा झाली तर एक नाव मात्र पुढे येत असतं, आदरणीय चंद्रकांत शेटे सर. खुल्या गटातील स्पर्धा सर्वाधिक स्पर्धा कोण करत असेल तर चंद्रकांत शेटे सर यांचं नाव येतं. परंतु सातारा जिल्ह्यातील ग्रामीण क्रिकेटच्या स्पर्धा सर्वाधिक जास्तीत जास्त समालोचन कोण करत असेल तर ते एक नाव पुढे येतं, म्हणजेच निलेश मर्डेकर सर. मैदानाच्या आतमध्ये दोन बॅट्समन दाखल होत आहेत. एका बाजूला तुम्ही पाहताय उरमुडी गावचा स्टार खेळाडू, उरमुडी असोसिएशनचा स्टार खेळाडू अमर बांबरस आणि त्यांच्या जोडीला मात्र आयकॉनिक खेळाडू येत आहेत गणेश कदम. अर्जू 11 संघ बॅटिंग करत असताना आपण सत्र क्रमांक मध्ये 2 मध्ये पाहू. 43 धावा स्कोरबोर्डती लागल्या होत्या. 44 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट छोटं आहे, परंतु ज्या वेळेस टार्गेट छोटं असतं त्यावेळेला मात्र संघाला डोकेदुखी असते. काय घडणार, काय बिघडणार या मॅच मध्ये आपण पाहूया. जयेश भोसले सर अगदी महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आपल्याबरोबर जोडलेत आणि अतिशय आनंद होतोय त्यांच्याबरोबर समालोचन करताना. पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय. हा पहिला बॉल, ओ कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आहे पॉइंट रिजन मध्ये. हा बॉल जाईल तोपर्यंत मात्र धाव मात्र फक्त एक मिळेल. एका धावाने सुरुवात झाली. जर आपण पाहिलं 44 धावांचा पाठलाग करत असताना गणेश कदम यांच्या बॅट मधून अर्जू 11 संघासाठी पहिली धाव आले. बॅटिंग करत असताना अर्जू 11 संघ. धावा इथे रोखाव्या लागणार आहेत कारण पूर्वार्धामध्ये तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये स्वर्गीय आनंद स्मृती 11 या टीमला अर्जू 11 संघाला जर का इथे 44 धावापर्यंत दूर ठेवायचं आहे ना तर चांगलं प्रदर्शन, चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण या साऱ्या गोष्टी करून दाखवाव्या लागतील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. एक धाव आली आहे.
यावेळेला फटका चांगला ऑन साइडला पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर दिला धक्का आलाय छक्का चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. वॉट अ स्ट्रोक वॉट अ बॅटिंग यार, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी विराट कोहलीच्या बॅटिंगची ज्या पद्धतीने आपण नेहमी चर्चा करतो, अगदी पॅडवरचा बॉल त्याला अगदी ज्या पद्धतीने अगदी कलाईचा प्रॉपर वापर केला आणि या बॉलला जसं आपण पाहिलं डीप मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. वॉट अ स्ट्रोक यार, जबरदस्त बॅटिंग. धमाकेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गणेशच्या जिथे पाहायला मिळाली. हा बॉल देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉट फाईन लेगला अमर बॅटिंगला पाहायला मिळतोय, कारण अमरने गोलंदाजी चांगल्या धाटणीची केली होती. त्या धाटणीची बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 44चा पाठलाग करायचा आहे. 44चा पाठलाग करत असताना सागर कदम जे रामेगर गावचे खेळाडू आहेत, बॉलिंग मार्क होती आपण त्यांना पाहतोय. मोठा स्ट्रोक आलाय, तदनंतर एक चांगला बॉल आलाय. पहा प्रयत्न केले जात आहे त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा येण्याचा प्रयत्न स्वर्गीय आनंद स्मृती करताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, हा बॉल याही वेळेला आपण पाहतोय ऑन साइडला खेळायचे क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरला फेकी करण्यात येते, तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात आल्या. त्या दोन पूर्वार्धामध्ये धावा बनवता आल्या नाहीत, उत्तरार्धामध्ये धावा रोखता आलेल्या नाही आहेत. कुठे ना कुठेतरी या गोष्टी आपल्याला अडचणीमध्ये घेऊन जातील. धावा येतात त्या दोन संघाची धावसंख्या ती 7. हो नक्कीच सर चर्चा करावी लागेल, कारण बॅटिंग करत असताना ज्या पद्धतीने बॅटिंग झालेली नाहीये, परंतु बॉलिंग करत असताना सुद्धा धावा दिल्या जात आहेत. कारण ज्या पद्धतीने बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 9 धावा स्कोरबोर्डती लागतात. आम्ही करेक्शन करू. बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय अगदी वाशी एंड कडून बॉलिंग मार्क होती सागर कदम. पुढचा बॉल कमी गतीने लोड फुलतोच आहे, पॉइंटला बीट केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट, धावा मिळतील 4, ये दिल मांगे मोर, रन्स मिळतील 4. चौकार. नक्कीच सर कौतुक करावं लागेल. इथे शक्तीचा वापर केला नाही तर युक्तीचा वापर केलाय. फुलटॉस बॉल होता, कोणत्याही दिशेने ते स्ट्रोक खेळू शकले असते, परंतु ज्या पद्धतीने कव्हर क्षेत्रामध्ये हा बॉल खेळा अगदी सहजरित्या हा बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. 13 रन स्कोरबोर्डती लागतात. 5 बॉलचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. सागर मात्र बॉलिंग मारतोय पाहतोय आपण. अमर बामरस आणि गणेश कदम बॅटिंग करताना आपण पाहतोय. 13 धावा दापलकावर विदाउट लॉस. 44चा पाठलाग. पुढचा बॉल याही वेळेला अगदी गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु काय घडतंय, एकट्यानेच प्रयत्न केले आणि इथे ही घिसाड घाई आल्या. अंगलट खेळाडू होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये, जो पहिला अमर बॅक टू द पॅव्हेलियन. हो नक्कीच सर समजण्या पलीकडचं क्रिकेट होतं, कारण धावा स्कोरबोर्डती तुमच्या आल्या होत्या, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं डिस्ट्रिक्ट आयकॉन होते आणि ही रन्स घेण्याची गरज नव्हती. आपण जर पाहिलं तर नेहमी आपण समालोचनाच्या माध्यमातून सांगत असतो की गुड रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 3 वर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. येस, नो आणि वेट. तुम्हाला धाव घ्यायची असेल तर तुम्ही येस म्हणा, तुम्हाला धाव जर घ्यायची नसेल तर तुम्ही नो म्हणा, किंवा धाव घेत असताना तुम्हाला समोरच्या बॅट्समनला जर थांबवायचं असेल तर तुम्ही वेट म्हणा. या 3 शब्दांचा 3 वर्डचा तुम्ही जर प्रॉपर यूज केला तर तुम्ही क्रिकेटमध्ये कोणत्याही मॅच मध्ये जे सर आउट होणार नाहीयेत. संयम ठेवला ना तर अनेक गोष्टी साध्य होतात आणि जर का अधीर झाला, भान ठेवून जर का आपण अधीर झाला तर अनेक गोष्टी बिघडतात. इथे बिघडतील ही गोष्टी, कारण आपण पाहिलं ना तर काही वर्षांपूर्वी एक ऍडव्हर्टाईज यायची, मला आठवतंय की जर का आपण टीव्ही ऑन केली तर त्याच्यावरती एक अल्फेनलिबेची ऍडव्हर्टाईज यायची, दिल ललचाय रहा ना जाय. आयकॉन खेळाडू त्याला वाटलं की एक चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात मी रन्स बनवेन, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला आणि इथे लालच बुरी बला है, हुआ इससे किसका भला है. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला, जो मात्र पहिला क्रिकेटमध्ये आपण आत्महत्या म्हणतो आणि जिथे पहिल्या षटकामध्ये आल्यात त्या 13, इथे अजूनही 24 बॉल आणि 31ची गरज आहे. हो नक्कीच सर, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. गोगवे गावचा स्टार खेळाडू आहे सचिन कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सचिन पहिले आले होते तर माफी असावी. संदेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. अरे सचिन सचिन कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, जिथे गणेश कदम बॅटिंग करतायत आणि त्यांना साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय संजय सकपाळ. हे खूप मोठं नाव आहे सर, जर आपण विचार केला तर संपूर्ण जावली तालुका आणि महाबळेश्वर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण लेजेंड खेळामध्ये आणि नामांकित खेळाडूंमध्ये संजय सकपाळचं नाव अग्रेसर आहे. KSK प्रीमियर लीग 2024चा अभूतपूर्व सोहळा आपण पाहत आहोत. पुढचा बॉल खोला टाकला, ऑन साइडला चेंडूला पाठवलं,
स्लॉक स्वीप करत असताना सीमारेषेच्या बाहेर आलाय हा चौकार. नक्कीच ज्या पद्धतीने आपण स्ट्रोक पाहिला तर नो लुक स्ट्रोक पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. फक्त फ्लिक केले, बॉलला पाठवले. ज्या पद्धतीने आपण पाहिलं फाईनली क्षेत्र निवडलं, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. गणेश कदमची बॅटिंग पाहणं म्हणजे खूप आनंद आहे. ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतात, खूप टायमिंग आहे, टायमिंगचा खेळ आहे आणि अतिशय चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहतोय. 17-1 ही स्थिती आहे. 17 धाबा फलकावर. हा बॉल देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. संयम जास्तीचा दाखवत असताना खेळाडू पाहायला मिळाले नाहीत. पाहना गेले 2 वर्ष योगेश पिंडकेची बॅट चालत नव्हती. ISPLच्या पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलं. एक बाब त्याच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळाली. षटकार टोकला, सिंगल घ्यायचा, चौकाराला सिंगल घेणं आणि यावेळेला मैदानाच्या आतमध्ये डान्सिंग डाऊन विकेट, लॉंग ऑनला क्रॅकिंग ऑन ड्राय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक दमदार चौकार. गणेश कदमचं कौतुक करावं लागेल. टप्पा पडल्यानंतर अगदी वाट पाहिली नाही, पदलाली त्याचा प्रॉपर वापर केला. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड स्ट्रेट बॅटने अगदी अप्रतिम अफलातून अतिशय चांगला स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय तो चौकार. चांगली बॅटिंग होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अर्जुन 11 संघ जर विचार केला तर जर आपण सर विचार केला तर अगदी चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. 21 बॉल 23 ची गरज, इनसाइड आउट, अप्रतिम, अविश्वसनीय, डी बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक तडाखा चौकार. आता मात्र जर विचार केला तर अगदी बॉलर बरोबर खिलवाड केला जातोय. काय बॅटिंग केली जाते पहा. अगदी समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला, त्यानंतर ओव्हर द कव्हर अफलातून स्ट्रोक होता. एक जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गणेश कदम आयकॉन खेळाडू आहेत. पुढचा बॉल. मनसोक्त मनमुराद आनंद घेतला आपल्या फलंदाजीचा. हा खोलाट बॉल टाकला जो मात्र निर्धाव स्वरूपाचा येतोय. हल्लीचे खेळाडूंना जास्तीचं रील्स आणि इंस्टाग्राम, त्याच वेळेला रील्स मध्ये जास्तीचा भरोसा देतात. मागील मॅच मध्ये एक सामना हरला संघ, परंतु त्या खेळाडूची रील्स इंस्टाग्राम वरती लगेच व्हायरल झाली आहे आणि त्यावरती 1000 लाईक्स देखील आल्यात. खेळाडूचं नाव सांगणार नाही. खोला टाकला हा बॉल, अगदी ओव्हर दी बॉलर आहे, स्ट्रेट डाऊन ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा येतोय चौकार. वॉटर स्ट्रोक, जबरदस्त बॅटिंग, अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं. अगदी स्ट्रेट बॅटनी स्ट्रोक खेळला, अगदी डोळ्याला आनंद देणारा हा फटका पाहायला मिळाला. काय गणेश कदम बॅटिंग करतोय मित्रांनो. बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा गणेश कदम साठी टाळ्या द्या. वॉट अ बॅटिंग यार, जबरदस्त स्ट्रोक. अगदी जर आपण विचार केला जयेश भोसले सर 360 मैदान आहे आणि त्याचा वापर कशा पद्धतीने करावा हे गणेश कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना दाखवतो. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 29 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 44 धावांचा पाठलाग करत असताना 11 बॉल 15 धावांची 18 बॉल आणि 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम अर्जू 11 संघाला. आता मात्र स्ट्राईक एंडला गोगवे गावचा सितारा सचिन कदम स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलाय. बॉलिंग मार्ग होती आपण पाहतोय, बदल केलाय, चर्चा झाली, त्या चर्चेतून नाव पुढे आलंय. स्वतः कॅप्टनच्या हातामध्ये आपण बॉल पाहतोय. विशाल शिंदे बॉलिंग मार्ग होती सज्ज होतील आणि पहिला बॉल फेस करण्यासाठी सचिन कदम तयार होत आहेत. सचिन कदम गोलंदाजी मार्क वरती आल्यात संघ अडचणीमध्ये आणि सचिन कदम स्ट्राईक एंड वरती आहेत. विशाल गोलंदाजी मार्क वरती आलेले पाहायला मिळत आहेत. संघ अडचणीमध्ये आहेत. जिथे संघाला जर खऱ्या अर्थाने विजय मिळवून द्यायचा असेल ना तर विकेट्स घ्यावा लागतील. डावी एसी सोडून जाणारा हा चेंडू जिथे दिशाहीन पाहायला मिळाला, अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल, पोपर खेळण्याच्या स्टेशन नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच काहीसा प्रताप आणि प्रकार पाहायला मिळाला. हो, येतोय तो व्हाईट बॉल. तुम्हाला अगदी या मॅच मध्ये जर आपण विचार केला बॅटिंग खूप चांगली झाली नाही, बॉलिंग पण खूप चांगली नाही झाली. विचार करावा लागेल स्वर्गीय आनंद स्मृती 11 या संघाला. पुढचा बॉल. गोलंदाज यावेळेला फटका चांगला आहे, अगदी आपला फटका 440चा झटका हेच सांगण्याचा प्रयत्न केला फलंदाज सचिनच्या बॅटमधून षटकार. सचिन जबरदस्त बॅटिंग. आपण अगदी जर हा बॉल पाहिला ओव्हर पिच बॉल होता, अगदी त्याला मिडल ऑफ द बॅट केला. ज्या पद्धतीने डीप मिड विकेटला अगदी या बॉलला खेळला, अप्रतिम अफलातून स्ट्रोक, रन्स मिळत आहेत 6 षटकार. या मॅचने एक गोष्ट आवर्जून चांगली केली की आयोजकांचा वेळ जास्तीचा वाचवलाय. पुढचा बॉल. 8ची गरज आहे, सामना संपवतोय की काय. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा येतोय गगनभेदी, गगनचुंबी, गगनाला गवसणी घालणारा षटकार. नक्कीच सर म्हणेन आला रे आला, सचिन कदम आला. वॉट अ बॅटिंग यार. 2 बॉल 2 स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक, अप्रतिम स्ट्राईक. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना. इथून पुढे धावांची गरज असेल फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे.
अगदी सर तुम्ही बोललात की अगदी आयोजकांचा थोडासा का होईना टीम इथे वाचवण्याचा प्रयत्न केलाय, काय बॅटिंग केली आरजू 11 संघ याने. सर विचार केला तर आपण ही दोन्ही सत्र पाहिली तर ज्या पद्धतीने आरजू 11 संघ खूप पुढे चाललाय या मॅच मध्ये जास्तीचं काही राहिलेलं नाही आहे, कारण येणारे बॉल जर का आपण पाहिलं ना तर जिथे 16 बॉल आणि 2 ची गरज आहे, 16 चेंडू आणि 2 धावा. हा बॉल देखील सामना फिनिश केलाय. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक क्रॅकिंग ऑन रॉय आणि त्यावरती आला हा चौकार. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहिलं सचिनने 3 बॉल खेळले सर आणि 3 बॉल मध्ये 16 धावा आल्यात. काय बॅटिंग केले पहा आपल्या स्टाईल मध्ये. बॉल खूप होते परंतु तो थांबला नाही, त्यांनी त्याचा नॅचरल गेम दाखवला. या बॉलला डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने 4 धावा आल्यात. मॅच फिनिश केले. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं आयोजकांचा वेळ वाचवलाय. आपण जर पूर्ण या मॅचचा लेखाजोखा पाहिला अगदी मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेचच तुम्हाला कळवू. गणेश कदम हे मॅन ऑफ द मॅच असतील. अगदी आमचे स्कोरर या ठिकाणी सांगतायत खूप चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थाने मी कौतुक करेन नयन सकपाचं. tenniscricket.in ची संपूर्ण टीम आमच्यासाठी या ठिकाणी पाहतोय 2 दिवसासाठी आहे आणि खऱ्या अर्थाने संतोष नाणेकर सरांचं कौतुक करेन, कारण नयन सकपाळनी त्यांना कॉल केला ना अगदी त्यांनी एका कॉलवरती सांगितलं की आपण KSK प्रीमियर लीग करतो. हे प्रेम आहे KSK प्रीमियर लीग वरती किंवा KSK प्रतिष्ठानवरती. नयन सकपाळ आणि संतोष नाणेकर सर आपल्याला सलाम असेल. हॅट्स ऑफ. त्याचबरोबर काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. खास कराडवरतून ही प्रीमियर लीग पाहण्यासाठी इथपर्यंत आलेले आदरणीय दीपक सर तडाके यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. न्यू इंग्लिश स्कूल कराडचे ते प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत पेशाने. आपण त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या वतीने करत आहोत. आणि